एकदा नारळ लावला की 50-60 वर्ष हे पीक नियमित उत्पन्न देतं आणि वर्षभरात 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न देणारं हे नारळाचं पीक आहे. आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याच पिकाचं इन डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन पिकांची संकल्पना लक्षात घेत असतो. नवीन नवीन पिकांचं जे काय वैशिष्ट्य आहे, ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला नारळ बागेचा आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये नारळाची लागवड कशा प्रकारे आपण केलेली आहे ते आपल्याला एक प्रॉपर इन डिटेल विश्लेषण करायचं आहे. तर बघा की एक सहजपणे या जवळ या थोडंसं की आता बघा, मला बरेच प्रश्न आले की नारळ लागवड संदर्भात की व्हरायटी कुठली, जमीन कुठली, कशी असावी, खत नियोजन, आणि हे सगळे प्रश्न मी एकत्रित केलेत. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला बोलत बोलत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया आणि एक चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलला टाकूयात. तर एक पहिला प्रश्न असा आलेला आहे की बघा, जमीन कशी असावी. तर तुम्ही कुठल्याही जमिनीत नारळाची लागवड करू शकतात, पण फक्त तुमचं त्या जमिनीत पाणी साचू नये, म्हणजे अर्थात पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. नारळामध्ये आंतरपीक घेता येते का, असा एक दुसरा प्रश्न आलेला आहे बघा. तर बघा, नारळामध्ये पलीकडं आपला गुलाबाची आंतरपीक म्हणून लागवड आहे, पलीकडं ॲस्टर आहे, त्याच्या पलीकडं काय म्हणतात तर डेझीची फुलं आहेत, आणि इथं आपला पहिला आधी झेंडू होता, त्याच्यानंतर गलांडा होता. तर हे झाडं मॅच्युअर होईपर्यंत, फळ लागेपर्यंत तुम्ही यामध्ये आंतरपीक घेऊ शकता. तर बघा, अंतर किती बाय किती ठेवावे असा एक पुढचा प्रश्न आहे. तर आपला 2 झाडामधील आणि 2 ओळींमधील म्हणजे 16 बाय 16वर आपण नारळाची लागवड केलेली आहे. 2 रोपांमधलं जे अंतर आहे ते आहे 16 फूट. 2 झाडांमधलं जे अंतर, 2 ओळीमधलं जे अंतर आहे ते आहे 16 फूट. म्हणजे 16 बाय 16वर आपण एका एकरात म्हणजे एक 1.25 एकरचं आपलं क्षेत्र आहे. सरासरी आपले एक 200 झाडं ह्या 16 बाय 16च्या अंतरानं बसले. आता एक प्रश्न बघा की या अंतराने म्हणजे 16 बाय 16 एका एकरात किती झाडं बसतात. तर इन डिटेल या 16 बाय 16ने जर आपण लागवड केली तर 170 नारळाची रोपं एका एकरमध्ये बसतात. पुढील एक प्रश्न बघा की व्हरायटी कुठली निवडली. तर मलेशियन ग्रीन डॉर्फ ही आपली व्हरायटी, म्हणजेच एक बुटकी, तुम्ही जी नारळाची झाडं असतात बघितलेली असतील, कोलंबस किंवा मलेशियन ग्रीन डॉर्फ, तुम्ही कुठलीही लागवड करू शकतात. ती बुटकी स्वरूपाची ही आपली नारळाची झाडं आहेत. आता बघा, लागवड करताना खड्ड्यात काय टाकावं. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस रोपं लागवड करता त्यावेळेस तुम्हाला शेणखत टाकायचं आहे, सुपर फॉस्फेट टाकायचं आहे, आणि लिंबोळीचा खत त्या खड्ड्यामध्ये टाकायचं आहे. आता काही लोक वाळू पण टाकतात, तुम्ही टाका न टाका मीठ टाकतात, ठीक आहे, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्ही जे काय करायचं ते करू शकतात. पण शेणखत, लिंबोळी खत, हे सिंगल सुपर फॉस्फेट हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आता लागवडीचा योग्य काळ कोणता. तसं तर जून जुलै सगळ्यात छान पिरियड आहे, किंवा तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा याची लागवड करू शकतात. आता पाणी व्यवस्थापन एक पुढचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण याच्यामध्ये ही पीक आंतरपीक काढल्यामुळे आपण याच्यातला ड्रीपसुद्धा काढलेला आहे, कारण आपल्याला नांगरणी करायची. आता आपण याच्यामध्ये 16 mmचं ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. मला वाटतं की तुम्ही 20 mmचं ड्रीप इरिगेशन केलं पाहिजे, आणि उन्हाळ्यात 1-2 वेळेस असंच सर्वनी पाटानं पाणी याला दिलं पाहिजे. आता ड्रीप कशासाठी महत्त्वाचं आहे बघा, की तुम्ही जे फर्टिगेशन करतात, तुम्ही जे ड्रीपमधनं खत सोडतात, ते त्या खताचं महत्त्व इतकं आहे की त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही पाणी कसं बी देत असाल तरी तुम्हाला खत देण्यासाठी तुम्हाला ड्रीपची व्यवस्था करायची. आता ड्रीप इरिगेशनमुळे बघा, तुम्ही वॉटर सोल्युबल जे खतं आहेत त्याच्यामध्ये 19-19 असेल, 12-61 असेल, 052-34 असेल, 13-40-13 असेल, 00-50 असेल, इतर कुठले ते खतं असतील ते तुम्हाला वॉटर सोल्युबल खतं ड्रीपने देता येतील. यामुळेच हाच फायदा आहे या ड्रीप इरिगेशनचा. आता एक पुढील प्रश्न आहे की खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावं. काही म्हणजे असं एवढं काही डोकं लावायचं काम नाही. तुम्ही याला डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP टाकू शकतात, 15-15 किंवा 10-26-26 इत्यादी खतं टाकू शकतात. आता रोग आणि किडीचं नियंत्रण कशा प्रकारे करावं असा एक पुढचा प्रश्न आहे बघा, की आता रोग आता मॅच्युअर झाल्यावरच आपल्याला याची विचार करायचा आहे. सध्या काय अडचण नाही. मॅच्युअर झाल्यावर कुठला रोग आहे तर लाल भुंगा म्हणजे तुम्ही एक सहज याचं सोल्युशन करू शकतात. आणि फळं जेव्हा लागतात तेव्हा तुम्ही जी खडोळी किंवा खार बघितलेली असेल ती झाडावर जाऊन आपले फळं खराब करून टाकते किंवा फळं पाडते. मग त्याच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. झाडं जेव्हा मोठाले होते तेव्हा आपल्या झाडाला एक प्रॉपर टिन शेड मारून टाकायचा, म्हणजे काय तर खार किंवा खडोळी आपल्या झाडावर जाणार नाही.
तर भुंगा आणि लाल भुंगा आणि ही खार या दोन गोष्टीचं आपल्याला नियंत्रण करायचं आहे आणि ती अगदी सहज आहे. आता उत्पादन आणि उत्पन्न या गोष्टीचा विचार करू बघा, की झाडाला वर्षाला नारळ लागतात किती. तर नर्सरीवाले असं एक क्लेम करतात की मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा कोलंबस कुठलीही इतर व्हरायटी असेल, डॉर्फ म्हणजे बुटकी, तर त्या नारळाला 500 वर्षभरात नारळ लागतात. पण ठीक आहे, 500 आपण मॅच्युअर झाल्यावर समजू, आपण एक सरासरी 300 नारळ वर्ष मॅच्युअर झाल्यावर लागतात असं ग्राह्य धरूया. आणि त्याला बाजारभाव आपल्याकडून अगदी कमी भाव 30 रुपयाने जाईल असं आपण ग्राह्य धरूया. म्हणजे 30 रुपये गुणिले एका झाडाचे 300 नारळ म्हणजेच 9,000 रुपये एका झाडाचं आपलं उत्पन्न होतं आहे. सो आपले एका एकरमध्ये 170 झाड आहेत, तर 9,000 गुणिले 170 करा, 15,30,000. आणि सगळा जर आपण खर्च मजुरी वगैरे कापून जर आपण 15,30,000 मधले 12 लाख रुपये जरी आपल्याला निव्वळ उत्पन्न भेटलं, तरी बघा तुम्ही लॉंग टर्म शेती, शाश्वत शेती कशाला म्हणतात. आणि कल्पवृक्षाची आपण लागवड केली, त्यासाठी नारळाचं उत्पन्न किती महत्त्वाचं आहे. आता कुठपर्यंत आलं आपलं उत्पादन. आता 5 वर्षानंतर उत्पन्न कसं वाढतं असा एक मला प्रश्न आलेला आहे बघा. प्रति झाडाला जवळपास 500 नारळ लागतात एक 5 वर्षाच्या नंतर, आणि हे 100%च खरं आहे बघा. या समोर आपण चलत बोलूया आता की सामान्य चुका नारळाच्या बागेमध्ये कुठल्या होतात. एक हा माझाच प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये चुकांमध्ये बघा की हाय डेन्सिटी लागवड, म्हणजे कसं की काही लोक काय करतात की 12x8 किंवा खूपच जवळजवळ नारळाची झाडं लावतात. त्याच्यामुळे पहिली चूक ती होते. दुसरं म्हणजे पाणी साचू द्यायचं नाही तुम्हाला, पाणी साचणं ही एक चूक. तिसरं म्हणजे चुकीची वाण. काही रोपं डॉर्फ लावतात, काही शेतकरी लॉंग लावतात, मोठाले झाडं लावतात, आणि त्या शेतीची पूर्ण कळा बिघडून जाते त्या गोष्टीमुळे. त्याच्यासाठी तुम्हाला चुकीचं वाण घ्यायचं नाही. तुम्ही एखादं जर व्हरायटी कोलंबस लावली त्या एकरमध्ये, तर पूर्ण कोलंबसच लावायची. एखादी मलेशियन ग्रीन डॉर्फ लावली, पूर्ण तुम्हाला मलेशियन जातीचेच नारळ लावायचे. एखादी तुम्ही बाणावली लावली, तर पूर्ण बाणावलीच लावायची. तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटीमध्ये चेंज करायचं नाही, रानामध्ये पाणी साचू द्यायचं नाही, आणि हाय डेन्सिटी लागवड करायची नाही. या गोष्टीची काळजी घ्या. अजून एक चूक आहे बघा की खतांचा अतिवापर टाळा. कल्पवृक्ष आहे, हे आपलं मूळचं पीक आहे, आणि ठीक आहे तुम्ही पाण्यावर पावसावर देखील याची चांगल्या प्रकारे एक छान वाढ होऊ शकते. तुम्हाला याला हाय खताचा जास्त फर्टिगेशन करायचं नाही आहे. तर काय निष्कर्ष काय, आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं, तर नारळ ही एक दीर्घकालीन संपत्ती आहे. या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि माझा हाच प्रामाणिक हेतू असतो की माझ्या सबस्क्रायबरला, माझे जे सदस्य आहेत, मला जे सबस्क्राईब करतात, त्या लोकांना माझ्याकडून कुठलीही चुकीची माहिती जाऊ नये. जे मी शेतामध्ये प्रॉपर नियोजन करतो, ज्या मी गोष्टी करतो, त्याच गोष्टी तुम्हाला प्रामाणिकपणे समजून सांगाव्यात. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.